नमस्कार, तुमच्या सर्वांचं स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. तर आजच्या व्हिडिओ बघणार आहोत जे आधार सीडिंग आहे, म्हणजे तुमच्या आधार कार्डला जे बँक खातं ते कसं लिंक करायचं. म्हणजे तुमच्या कोणत्याही शासनीय योजना असेल DBTसाठी, डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरसाठी, म्हणजे ज्या योजना असेल तुमचा आधार कार्ड नंबर टाकून तुमचे बँक अकाउंट आहे ते डायरेक्ट तिथं दिसून जाईल. त्याच्यासाठी वेबसाईट आहे बघा आपली ncpi.org, यावर तुम्हाला जायचं आहे. तर ही वेबसाईट तुम्हाला ओपन करायची. ओपन केल्यानंतर इथे बघा तुम्हाला ऑप्शन दिसतोय कंझ्युमर, त्यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे. कंझ्युमर क्लिक केल्यानंतर बघून घ्या ही वेबसाईट याची, चेक करायचं. नंतर इथे बघा ऑप्शन आहे भारत आधार सीडिंग, त्यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे. हाच लास्टचा ऑप्शन आहे, त्यावर तुम्हाला क्लिक केल्यानंतर तर नवीन एक पेज ओपन होईल. पेज ओपन झाल्यानंतर बघा तो ऑप्शन दिसतोय तुम्हाला आधार सीडिंग आणि सीडिंग, त्यावर तुम्हाला क्लिक करायचं. 2 नंबरचा ऑप्शन आहे. तुम्ही फोनवरून सुद्धा करू शकता किंवा लॅपटॉपवरून. तर इथे तुमचा आधार कार्ड नंबर टाकून घ्यायचा. तर आपण आधार कार्ड नंबर टाकून घेऊया. आणि एक लक्षात ठेवा, तुमचं नवीन करायचं असलं तर इथं ऑप्शन आहे ते तुम्ही आता बघूया. आपण आधार कार्ड नंबर टाकून घेऊया. आणि तुमचं जर पहिल्या बँकेत असेल तर ते ऑप्शन आहे बघा. आता मी सांगतो बघा, इथे सीडिंगवर क्लिक केलं तर खाली ऑप्शन येतो फ्रेश सीडिंग. म्हणजे तुम्ही कोणत्याच बँकेला नसेल, तुम्हाला नवीन करायचं असेल तर फ्रेश सीडिंगवर टाका. त्यानंतर 2 नंबरचा ऑप्शन आहे तुमचं, म्हणजे 2 अकाउंट असले एकाच बँकेत. आणि तिसरं म्हणजे तुम्हाला एका बँकेतून दुसऱ्या बँकेत करायचं. तर मला एका बँकेतून दुसऱ्या बँकेत करायचं आहे. ऑलरेडी माझं एका बँकेला सीड आहे HDFCच्या. तर आता तुम्ही नवीन मी क्लिक करतो. तुमची बँक आहे ती सिलेक्ट करा, कोणती बँक आहे तुमची. HDFC आहे, महाराष्ट्र बँक आहे, ICICI आहे, जी बँक आहे ती तुम्हाला इथे बघा सिलेक्ट युअर बँक हा ऑप्शन आहे. यावर तुम्हाला मी स्टेट बँक ऑफ इंडिया सिलेक्ट केली. त्यानंतर खाली तुमचा जो अकाउंट नंबर बँकचा तो टाकून घ्या. तुम्ही अकाउंट नंबर टाकतोय. अकाउंट नंबर व्यवस्थित टाका, नाहीतर परत इश्यू होईल. त्यानंतर इथे बघा सेकंड ऑप्शन आहे कन्फर्म अकाउंट नंबर. तर तुमचं जे बँकेला सीडिंग करायची आहे तो अकाउंट नंबर तुम्हाला इथे टाकायचा आहे. तर आपण अकाउंट नंबर टाकून घेऊया. त्यानंतर इथे सेम तसंच टाकायचं आहे तुम्हाला. तुमचा जो अकाउंट नंबर आहे इथं टाकलेला तोच सेम इकडे टाकायचा तुम्हाला. ज्या बँकेला तुम्हाला लिंक करायचं आहे तुमचं जे आधार सीडिंग, ते इथं सेम टाकायचं तुम्हाला, तोच बँक. तर आता आपण टाकून घेऊया, कन्फर्म करू. दोन्ही मॅच आहे का ते बघून घ्या. आता ते बघा खाली बॉक्स आहे, चौकानावर तुम्हाला टिक मार्कायचं आहे. दोन्ही पण कन्फर्म केल्यानंतर सेम अकाउंट नंबर टाकून घ्या दोन्हीकडे पण, जे तुम्हाला लिंक करायचं आहे जो आधार कार्डला बँक. त्यानंतर बघा इथे खाली या, इथे बॉक्स बघा बाय सबमिटिंग आधार नंबर, यावर तुम्हाला टिक मार्क करायचे आहे. टिक मार्क केल्यानंतर थोडं खाली या अजून, आणि जर तुमचा कॅपचा कोड येतो व्हॉट्सअप नंबर तुम्हाला तो सेम खाली टाकायचा आहे. तो टाकून घेतल्यानंतर खाली सबमिट बटन तुम्हाला क्लिक करायचं आहे. त्यानंतर खाली या, परत स्क्रॉल करा आणि जो ऑप्शन बघा ॲग्री अँड कंटिन्यू, यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे. तर बघा आता OTP तुमच्या फोनवर जो बँकला तुमच्या आधार कार्डला लिंक येतो त्याच्यावर, तर तो OTP आता आपण टाकून घेऊया. तर तुमचं माझ्या नंबर OTP आला आहे, तुमच्या त्या आधार कार्डला लिंक आहे त्याच्यावर. तर आपण आता हा OTP टाकून घेऊया. OTP टाकल्यानंतर खाली जो ऑप्शन आहे कन्फर्मचा, त्यावर तुम्हाला क्लिक करून कन्फर्म करायचं. OTP टाकल्यानंतर तर कन्फर्म करा. तर बघा आता मी जे ऑप्शन वेगळा सिलेक्ट केला होता फ्रेश म्हणून, तर माझं ऑलरेडी एका बँकेत आहे. तर पुन्हा आपण करू आता. मला म्हणजे एका बँकेत दुसऱ्या बँकेत ट्रान्सफर करायचं आहे. तुमचं नवीन असेल तर तुम्ही फ्रेशवर क्लिक करा. तर आता मी बघा पुन्हा तीच प्रोसेस आपल्याला सेम करायची. ऑलरेडी माझं दाखवते बघा एका बँकला, म्हणजे HDFC बँकला ते लिंक आहे म्हणून. तर आता मी हे चेंज करतो, मला दुसऱ्या बँकेला घ्यायचे माझ्या SBIला. तर मी आता ओके बटन क्लिक करतो. आणि त्यानंतर सेम तशी प्रोसेस आपल्याला करायची बघा. इथं पुन्हा एकदा जायचं, आधार सीडिंग आणि सीडिंगवर क्लिक करायचं. तुमचा आधार कार्ड नंबर टाकून घ्या. तर आपण टाकून घेऊया परत एकदा. तर पुन्हा आधार कार्ड नंबर आपण टाकून घेतल्यानंतर बघा इथे साईडला ऑप्शन आहे सीडिंग आणि सीडिंग. तर आता मी आधार कार्ड नंबर टाकून घेतोय. तर आधार कार्ड नंबर व्यवस्थित टाका, चुकला तर तो पुन्हा तुम्हाला OTP येणार नाही. तर त्यानंतर बघा जो ऑप्शन आहे सीडिंगचा, तर मला सीडिंग करायचं आहे. आता मी 3 नंबरचा ऑप्शन होतो मुवमेंट वन बँक टू अनदर बँक, म्हणजे मला ह्या एका बँकेतून दुसऱ्या बँकेत करायचं आहे. तर परत तुम्हाला जे बँकचं खातं इथे जोडायचं आहे ती बँक तुमची इथून सिलेक्ट करा. तर मी खाली या स्टेट बँक करतो. त्यानंतर तुम्हाला ती बँक लिंक करायची, त्या बँकेचा अकाउंट नंबर टाकायचा इथे तुम्हाला.
तो पासबुकवर असतो तो. तर आपण अकाउंट नंबर टाकून घेऊया. तर टाकून घेऊ आपण. इकडं पण तोच टाकायचा आहे, म्हणजे कन्फर्म अकाउंट नंबर इकडे जो टाकला तुम्ही तो दोन्हीकडे सेमच आला पाहिजे. सेम अकाउंट नंबर इकडे फक्त कन्फर्म करा आणि आपण तो अकाउंट नंबर टाकून घेतो आहे. तर ही लिंक आहे जी वेबसाईटची मी तुम्हाला व्हिडिओच्या खाली दिली. तर तुम्हाला यासाठी बँकेत जायची गरज नाही. तुम्ही घर बसल्या तुमचं जे आधार कार्डला तुमची बँकेची लिंक करू शकता. तर त्यानंतर खाली आता आपण कन्फर्म अकाउंट नंबर केला. सेम प्रोसेस. पूर्ण अकाउंट नंबर टाकल्यानंतर तुम्हाला या साईडला जो स्क्रोल आहे त्यांनी खालच्या साईडला ते फोनवरसुद्धा होऊ शकतं आणि हा आपण लॅपटॉपवर भरतो. तर आता आपण अकाउंट नंबर कन्फर्म केला आहे. तो मॅच दाखवत नाही तर काही ते चुकलं आहे आपलं. पुन्हा एकदा आपण टाकून घेऊया व्यवस्थित. तुम्ही टाकून घेतो पुन्हा अकाउंट नंबर माझा. ओके, तर झाला आता. आणि खाली ह्या बॉक्सवर पुन्हा क्लिक करा एकदा बाय सबमिटिंग आणि त्यानंतर हा कॅपचा टाकून घ्या. 2332 तो कॅपचा मी टाकून घेतला आणि पुन्हा खाली आणि ती हिरवं बटन आहे सबमिटचं त्यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे. तर ह्या बटनवर मी क्लिक केलं. आता पुन्हा खाली स्क्रोल करा इकडून आणि ॲग्री आणि कंटिन्यू क्लिक करा. तर आता बघा पुन्हा OTP द्या तुमच्या त्या आधार कार्डला जो नंबर लिंक आहे त्याला. तर तो OTP आपण इथे टाकून घेऊया आता. कधी थोडा टाईम लागणार OTP यायला, 1-2 मिनटं, तर वेट करा. तो OTP यायला कन्फर्म बटनावर क्लिक करा. तर बघा आता आपलं होत आहे. आता मी कन्फर्म करतो. मला बघा HDFCतून स्टेट बँकेत करायची की माझी आधार सेटिंग ते मी कन्फर्म करतो. तर आता माझं जे आधार सेटिंग म्हणजे माझा आधार कार्ड नंबर टाकला माझा आता HDFC ऐवजी स्टेट बँकचं अकाउंट दिसेल. तर बघा आता झालं आहे आपलं सक्सेस. तर असं सक्सेस SMS आला तर होतं. तर तुम्हाला व्हिडिओ आवडला व्हिडिओ लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया आपण अशा व्हिडिओसोबत पुढच्या व्हिडिओ.